नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून काही ना काही लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये अडचणी येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज मुळात 2 अडचणी आलेल्या आहेत आणि पहिले तर आपण अदिती तटकरे यांनी काय म्हटलं हे पाहून घेऊया. यानंतर मात्र 2 अडचणी अशा कोणत्या आहेत ज्या प्रत्येक लाडक्या बहिणीसमोर ई-के-वाय-सी करताना येत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. या पहिले अदितीताई तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी ई-के-वाय-सी बद्दलची माहिती काय दिली आहे, काय नवीन अपडेट आलेला आहे हे पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हालाही ई-के-वाय-सी करायची आहे. मग तुम्हालाही ही अडचण येऊ शकते. व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, सुरुवातीला अदितीताई तटकरे काय म्हणतात ते बघूया. अदितीताई तटकरे ज्या की आपल्या महिला व बालविकास मंत्री आहे, त्यांनी सांगितलं ई-के-वाय-सी जे आहे करणं याबाबत संपूर्ण माहिती सदर व्हिडिओमध्ये दिली असून ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे काय, तर त्यांनी इथे सबमिट करा, इथे क्लिक करा, हे व्हिडिओ एक शेअर केलेला आहे. हवं तर मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो लाडक्या बहिणींनो. मात्र त्यानंतर बघा अदितीताई काय म्हणतात, सदर प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक आहेत. मात्र अदितीताई एवढं पण सुलभ नाहीये. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय प्रॉब्लेम आहे ते. तर बघा, आदितीताई सांगत आहेत हे सुलभ आहे, योजनेच्या चांगल्या वाटचालीसाठी आहे, एकदम छान आहे सगळं वगैरे वगैरे. ठीक आहे. यानंतर मात्र बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी भगिनींनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी. तसं तर आपल्याला 2 महिने टाइम आहे, मात्र कोणीही लवकरात लवकर केलेली कधीही चांगली, असं आदितीताईचं म्हणणं आहे. आणि आदितीताईचं म्हणणं योग्य आहे, कारण आता जर सरकारलाच आहे तर मग ई-के-वाय-सी न करण्यासाठी काही प्रॉब्लेमच नाही, करावं तर लागेलच. मात्र मग कोणत्या अशा अडचणी आहेत जे ई-के-वाय-सी करता येणार आहे, आपण बघूया. बघा, पहिले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट टाकली, तर ही एक वेबसाईट येते जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणती बाय ॲडमिन म्हणती. तर या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मात्र आपल्याला असा फॉर्म ओपन होतो. तर या वेबसाईटला क्लिक करायचं नाही. दुसरी जी समस्या आहे ती सगळ्यात मोठी समस्या आहे. मात्र पहिले तुम्हाला वेबसाईटमध्ये जायचं शिकवतो. यानंतर ही वेबसाईट येते. या वेबसाईटमध्ये सुद्धा आपल्याला घुसायचं नाही, फालतूची इन्फॉर्मेशन वाचायची नाही, आपल्याला याचा काही संबंध नाहीये. बघा, यानंतर मात्र काय काय येतं तर बघा, हे सगळ्या वेबसाईटचे जे आहेत नवीन-नवीन नावं येतात वगैरे, वगैरे. मात्र आपली वेबसाईट कोणती आहे? तर आपली वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आहे. बघा, तर याबद्दलची जी माहिती आपल्याला पाहिजे आहे, तर ती माहिती कशी भेटणार? तर इथे आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यानंतर बघा, आपल्याला अशा बरेच व्हिडिओ वगैरे दिसतील. यानंतर मात्र या या वेबसाईटमध्ये जायचं. आपल्याला एच-टी-टी-पीची लिंक पाहिजे आहे, जी लिंक आपल्याला मूळ वेबसाईटवर घेऊन जाईल. आता ती लिंक कशी टाईप करायची, तर इथं वरी टाईप करावं लागते. मात्र आपण डायरेक्ट कोणी लिंक दिली का हे तपासत आहोत, जेणेकरून जसं की महासंवाद ई-के-वाय-सी बघा, यांनी लिंक दिली. कोणती लिंक आहे? तर http://ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटला क्लिक केलं की आपण डायरेक्ट मुळासकट जे आहे मेन वेबसाईटला पोहोचतो. मेन वेबसाईटला आल्यानंतर हा इंटरफरन्स येतो. आता पहिली समस्या ही होती की वेबसाईटला पोहोचायचं कसं? आता परत एकदा सांगायला तुम्हाला, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आपली आहे. यानंतर मात्र बऱ्याच फालतू आणि फेक वेबसाईट तयार झालेल्या असल्यामुळे कुठेही ओ-टी-पी करून कुठेही लॉग इन करून बसू नका, कुठेही के-वाय-सी करून बसू नका. त्याचा फायदा प्रत्यक्षरित्या आपल्याला तर होणार नाही, मात्र कोणाकडे आपली इन्फॉर्मेशन जाईल का याची भीती राहते. म्हणून बघा, हे जे फ्लक्च्युएट होत आहे, म्हणजेच काय, पॉपअप जे येत आहे, ही आपली सदरील वेबसाईट खरी आहे. यासोबतच वरी हेल्पलाईन नंबर पण आहे, वरी लोगो पण आहे. आता मेन प्रॉब्लेम कुठं येतोय मी तुम्हाला सांगतो. पहिले तुम्ही लक्षात घ्या की
ही जी वेबसाईट आहे महिला व बालविकास विभागाची आहे, जी तुम्हाला इथे दिसून येते आणि यानंतर आपल्याला ही सत्य वेबसाईट असल्याचे लक्षात येते. पात्रता, अपात्रता, अर्ज प्रक्रिया आणि यानंतर मात्र आपल्याला इथे हे पण लिहिलेलं असतं, की कोणत्या-कोणत्या महिलाला 21 ते 65 मधल्यांना डी-बी-टीद्वारे यानंतर मात्र कधीपासून योजना सुरू झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला वेबसाईटला भेटतात. यावर पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकूण मंजूर अर्ज या सगळ्या या गोष्टी आपल्याला वेबसाईटला भेटतात. आता आपल्याला मध्ये जायचं असेल, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे या पॉपअपवर जेणेकरून आपण जे आहे ई-के-वाय-सी संदर्भात मध्ये जातो ई-के-वाय-सी सेक्शनमध्ये. ई-के-वाय-सी सेक्शनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात मेन समस्या जी लाडक्या बहिणीला उद्भवते आहे. आता सगळ्या प्रकारची प्रोसेस तर होत आहे. मात्र एक गोष्ट लाडक्या बहिणीला जी आहे यामध्ये आपल्याला पाहायला भेटते, की ओ-टी-पी सुद्धा येत नाही. बघा आता इथे काय विचारलं आहे, की लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाका. आता तुमचा जे काही फलाना आधार क्रमांक आहे ते प्रत्येकजण टाकायला तयार आहे. प्रत्येकजण ओ-टी-पी साठी वाट बघत आहे, की आधार क्रमांक टाकल्यानंतर मात्र इथे कॅप्चा टाकायचा. आता बघा तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो. आधार क्रमांक टाकायचा, इथे कॅप्चा टाकायचा. कॅप्चा म्हणजे काय? तर हा नंबर असतो जो 25 53 68 असतो आणि आधार क्रमांकामध्ये जे आहे आपला आधार नंबर लाडक्या बहिणीचा टाकायचा. यानंतर मात्र रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर मी सहमत आहे म्हणायचं आणि ओ-टी-पी पाठवा म्हणायचं. मी सहमत आहे म्हणजे या गोष्टीसाठी मी सहमत आहे. आता ओ-टी-पीमध्ये काय आले, मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करतो, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवरील आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःचे प्रणाली करण्यात आधारित प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक ओ-टी-पी माहिती प्रदान करण्यास सहभागी देत आहे. माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करतो, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी म्हणजे जे काही ही के-वाय-सी चालू आहे ते प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. बघा, तर हे सरकारसाठी माहिती आहे आणि मी सहमत आहे करून गेट ओ-टी-पी ज्यावेळेस तुम्ही देता, त्यावेळेस मेन प्रॉब्लेम येतोय, की बऱ्याच लाडक्या बहिणीला ओ-टी-पीच येत नाही. बऱ्याच लाडक्या बहिणी आधार नंबर टाकतात, कॅप्चा बरोबर टाकतात आणि ओ-टी-पीच येत नाही. तर हा प्रॉब्लेम होत आहे. तर तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम होत आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यावर एकच सोल्युशन आहे. वेबसाईट सध्या सध्या म्हणजे काय तर 2-3 दिवसाखालीच्या गोष्टीची घोषणा झाल्यापासून जे आहे नवीन-नवीन सगळे हौशे-नवशे जे आहेत ते इथे घुसलेले आहेत. म्हणजे काय तर प्रत्येक जणाला मलाच पहिले जे आहे करायची आहे ई-के-वाय-सी असं वाटत आहे आणि यामुळे काय प्रॉब्लेम होत आहे, की सगळेजण वेबसाईटचा एकदाच वापर करायला लागले. आता 2.5 कोटी जनता आहे, 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत. वेळ मात्र आपल्याकडे भरपूर आहे. 2025चं वर्षच पूर्ण आहे आपल्याकडे उरलेलं. हे 2 महिने आणखीन बाकी आहेत. मात्र प्रत्येकाला आजच ई-के-वाय-सी करायची. यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीला काय होत आहे, आधार नंबर वगैरे टाकल्यानंतर मात्र ओ-टी-पी जनरेट होत नाही आणि यामुळे जे आहे लाडक्या बहिणी चिंतित आहेत. तर त्यांना सांगायचं मला, की तुम्ही आत्ताच गडबड करू नका. ज्यांना लाईनीत पहिले लागून नंबर लावायचा आहे, त्याला नंबर लावू द्या. ज्यांना खूप गडबड आहे, ज्यांच्या मागं खूप करोडोचे व्यापार आहेत, त्यांना पहिले नंबर लावू द्या आणि थोडं 2 ते 3 दिवसानंतर परत प्रयत्न करा किंवा संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचा स्पेशल जो वेळ असतो आपला कोणता वेळ असतो? रात्री 9 ते रात्री 12-1 पर्यंत यावेळेस प्रयत्न करा कारण त्यावेळेस ट्रॅफिक कमी असते. बघा हे हे करण्यासाठी म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी जे पोर्टल असतात ई सेवा केंद्राचे, त्याच्यावर अक्षरशः रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हे ई सेवा म्हणजे इतकं सोपं के-वाय-सी असतं मोबाईलवर करता येतं. पण ग्रामीण भागातील भगिनींना हे जमत सुद्धा नाहीये. म्हणून ते ₹10-5 घेऊन तिथूनच करून घेतात आणि यासाठी जे आहे तिथे रांगा लागलेल्या असतात. मात्र संध्याकाळी 6, 7, 8 वाजता पोर्टल ते बंद करून टाकतात. त्यांचं दुकान बंद करतात आणि त्या हुशार लाडक्या बहीण मोबाईलवर करू शकतात. त्यांनी मात्र आपल्याला संध्याकाळी 9 ते 12 मध्ये करायचंय. ओ-टी-पी जनरेट होऊन जाईल आणि मोबाईलवर जो ओ-टी-पी आला तो तिथे टाकता येईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट थोडासा आणखीन 2-3 दिवस वाट बघितलेली चांगली. कारण कसं आहे आपल्याकडे सावकाश टाईम आहे त्याच्यामुळे आजही संध्याकाळी नवीन-नवीन तुम्हाला माहिती आहे कशी गर्दी असते. एखादी रेल्वे चालू झाली, की पहिल्याच दिवशी डब्याच्या लाईनी कशा एकदम लागतात. त्या टाईपमध्ये हे सगळा प्रकार आहे. नवीन-नवीन प्रत्येकाला माझीच पहिली ओ-टी-पी व्हावं असं वाटत आहे. जेणेकरून जणू काही यांचा हप्ता कोणता रुकला आहे असं प्रत्येकाला वाटत आहे. अशातला काहीच भाग नाहीये. सर्वांना ओ-टी-पीचा चान्स आहे.
2 महिने शिल्लक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वेळ काय अशातला काही भाग नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे सावधगिरीने ओ-टी-पी जनरेट करू शकता. थोडा टाईम द्या, थोडा वेळ द्या. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात.